नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा व समुद्रातील कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. नका तर चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर आपल्या हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसला बेकम म्हणजे घंटा असं नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो. आज पाहू शकता कांदा दरावरून शेतकरी आक्रमक. धुळ्यात तहसीलदार कार्यालयासमोर कांदा भाकर आंदोलन. बघू शकता महत्त्वाची अपडेट. सलग 5 महिन्यापासून घसरण सुरू असून शेतकरी आता तंत्रज्ञानाचा वापर करत कांद्याला भाव वाढून मिळावा यासाठी लोकप्रतिनिधींना फोन कॉलद्वारे जाब विचारत आहे. दुसरीकडे धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील तहसीलदार कार्यालयासमोर धडक देत कांदा भाकर आंदोलन करण्यात आले आहे. सध्या राज्यातील सर्वच बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याचे बाजारभाव अतिशय घसरले असून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघत नाही. खते, औषधे, बियाणे, मजुरी, वाहतूक इत्यादी खर्च सर्व बाबतीत प्रचंड खर्च या ठिकाणी झालेला आहे. आणि एकंदरीतच या ठिकाणी कांद्याचे दर अत्यंत कमी असल्यामुळे शेतकरी वर्गावर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. त्यामुळे सर्व शेतकरी वर्गामध्ये तीव्र नाराजी असून शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेणे आवश्यक असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आले आहे. कांद्याची प्रमुख मागण्या बघू शकता. कांद्याचे भाव वाढीसाठी सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा. नाफेड व NCF चा कांदा बाजारात किंवा अनेक शहरांमध्ये विक्रीसाठी आणू नये. शेतकऱ्यांच्या झालेल्या मागण्याचे व्यवसायाचे तोट्याचे आर्थिक नुकसान भरपाई, इतक्या दिवसाचे तोट्याचे आर्थिक भरपाई म्हणून 1500 रुपये प्रति क्विंटल अनुदान जाहीर करावे. राज्याने केंद्राला सांगून बांगलादेश व इतर देशांसोबत चर्चा करून निर्यात सुरळीत करावी. इशारा. वरील मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात येईल याची नोंद घ्यावी. दरम्यान कांदा दरातील घसरणीमुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. महाराष्ट्रात भरातून फोन कॉलद्वारे विचारणा केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील बैठक पार पडली आहे. कृषी मंत्री भरणे यांच्या फेसबुक पोस्टवरील माहितीनुसार शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कांद्यास जास्तीत जास्त भाव मिळावा यासाठी उपाययोजना करण्यात अशी सूचना पण विभागाकडे केल्याचे त्यांनी म्हटले आहे. धन्यवाद. लक्ष्मी.